लोकशास्त्र न्यूजच्या माध्यमातून महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 11 मध्ये महादेवनगर येथील नागरिकांशी संवाद साधला असता आम्हाला कसा नगरसेवक हवा. नागरिकांचे म्हणणे आहे की गेल्या 25 वर्षापासून प्रभागातील समस्या जशीच्या तशीच आहेत. छत्रपती शिवाजी विद्यालय परिसरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मागील ड्रेनेज लिकेज, खराब रस्ते, अपुऱ्या स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची समस्या, झाड व भवानी माता मंदिर परिसरातील संरक्षक भिंत तुटलेली तसेच गार्डनचा अभाव या सर्व मूलभूत प्रश्नांकडे आजवर दुर्लक्ष झाले असल्याचा सूर नागरिकांनी व्यक्त केला आहे. यासोबतच मुलांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लावणे, नियमित घंटागाडी व स्वच्छता आणि सर्वसामान्यांना वेळ देणारा सुज्ञ व सुशिक्षित नगरसेवक हवा अशी स्पष्ट अपेक्षा नागरिकांनी मांडली आहे. कोरोना काळात मदतीचा हात देणाऱ्या माजी नगरसेविका दीक्षा लोंढे, सलीम मामा शेख, योगेश शेवरे, योगेश गांगुर्डे तसेच सामाजिक कार्यकर्ते अरुण काळे, सुनील मौले, संजय जाधव, विजय अहिरे, काळू काळे यांच्या कार्याची नागरिकांनी आवर्जून दखल घेतली. आज महादेवनगर मधील नागरिकांचा एकच सूर, आता परिवर्तन होणे गरजेचे आहे. भाऊ, काय सांगणार, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला कसा नगरसेवक हवा? येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला आहे ना असा नगरसेवक हवा आहे जेणेकरून वार्डाचा, प्रभागाचा विकास करणारा नगरसेवक हवा आहे आम्हाला. गेल्या 25 वर्षापासून महादेवाडी असो का सातपूर गाव असो, या ठिकाणी कुठल्याच असे विकासाचे कामं झालेले नाही. आणि महादेवाडीमध्ये तर अत्यंत म्हणजे एकदम अत्यंत अशी समस्या आहे ड्रेनेज लाईनची, पिण्याच्या पाण्याची. ही सगळ्यात गंभीर समस्या आहे. गेल्या 25 वर्षापासून महादेवाडीतला स्थानिक नगरसेवक नसल्यामुळं सगळे बाहेरचे नगरसेवक निवडून येतात आणि महादेवाडीची समस्या जैसे ते आजपर्यंत तसे ठेवलेले त्यांनी. त्यामुळं महादेवाडीकरांनी यंदा विचार केलेला आहे की नवीन चेहरे निवडून आणायचे जेणेकरून समाज कार्य घडेल, त्यांच्याकडनं विकास घडेल. अशा नगरसेवकांना आम्ही संधी देणार. गेल्या 2-3 वर्षापासून प्रशासन लागू होतं. या प्रशासन काळात आपल्या समस्या काही दूर झाल्या का? काहीच नाही, एक सुद्धा समस्या दूर झालेली नाही. आता सगळे नवीन नवीन येऊ राहिले पॉम्पलेट वाटायला, आम्हाला संधी द्या, आम्हाला संधी द्या, आम्हाला संधी द्या. पण एकाच्याही परिचय पत्रकामध्ये विकासाचे ठोस पुरावे म्हणजे विकास कामं करू याची शाश्वतीच नाही एकाच्याही परिचय पत्रकामध्ये. तरुण मुलांसाठी या ठिकाणी काही ग्राउंड आहे का? इथं ग्राउंड तर नाही आहे, सातपूर गाव मिळून एकच ग्राउंड आहे. आपल्या ESIचं ग्राउंड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड, एवढं एकच ग्राउंड आहे. आणि मी इथला स्थानिक रहिवासी असल्या कारणाने या शाळा क्रमांक 33 महादेवाडी इथे पण खूप समस्या आहेत. घाणीचं साम्राज्य आहे. इथं सफाई कर्मचारी येत नाही आहे, याय जायला अडचण आहे त्यांना. आपण या माध्यमातून काही तक्रार केल्या होत्या का? तक्रार केल्या होत्या कॉर्पोरेशनला. भरपूर ठिकाणी हे रस्ते खंदून ठेवले, ते कॉन्क्रिटीकरण नाही, सगळं एकदम असं भकास वाटते. ड्रेनेज लाईनची सुविधा नाही आहे. नवीन ड्रेनेज लाईन टाकली पण त्याच्यामध्ये जुन्या ड्रेनेज लाईन सोडलेच नाही. आता काही पाणी जातच नाही. आता काही मागच्याच वेळेस पावसाळा येऊन गेलेला आहे, या ठिकाणी ड्रेनेज ओव्हरफ्लो होत होते का? हो, होते ना भरपूर. हे सगळे ड्रेनेज ओव्हरफ्लो होते. आम्हाला तर आरोग्य विभागाला ते सफाई कर्मचाऱ्यांना हे आपले अर्ज फाटे करायचे, मग ते येणार सफाई करणार, फक्त चेंबरातली माती काढणार, जशी ते ठेवणार, मग आपणच उचलून फेकायची. अशी समस्या आहे इथं खूप. येणाऱ्या निवडणुकीत आपलं मत कोणाला असणार आहे? आपलं मत, एक मत तर माझं सुनील मौले, दुसरं योगेश गांगुर्डे, आणि नंतर आम्ही बघू, विचार करू कोणाला. धन्यवाद तुम्ही लोकशास्त्र न्यूजशी बोलल्याबद्दल. भाऊ, काय नाव आहे तुमचं? मी संजय भास्कर तायडे, सामाजिक कार्यकर्ता महादेवाडीत असतो आणि मी नेहमीच सामाजिक कामामध्ये पुढं असतो. आज गेल्या 10 वर्षापासून पाहतोय का महादेवाडीमध्ये कुठलाच विकास झालेला नाही. जे मागील नगरसेवक होते त्यांनी काही कामं केली का नाही? शहरी नगरसेवकांनी मला वाटत नाही का असं उत्तम असं कोणतं काम केलेलं आहे. कुठलंच काम महादेवाडीत झालेलं नाही. महादेवाडी कायम उपेक्षित राहिलेली आहे.
तुम्ही कधी त्या माजी नगरसेवकांना भेटायचा प्रयत्न केला होता का? मी माझी नगरसेवकांना भेटलो, त्यांना वेळोवेळी सांगितलं की आमच्याकडे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. आज एवढी मोठी शाळा क्रमांक 33 आहे, हिचे गेट तुटलेले आहेत. आज शाळेचं ग्राउंड आम्हाला नाही आहे, त्या ग्राउंडच्या बाजूला मोठा कचरा साचलेला आहे. आज रस्ते फोडून ठेवलेले आहे, पण त्यांनी आजपर्यंत रस्ते कुठलंच काम माझ्याकडे 5 वर्षात 4 नगरसेवकांनी केलेलं नाही. गेल्या कोरोना महामारीमध्ये खूप मोठी भयंकर परिस्थिती झाली होती. या टायमाला आपल्या कुठल्या नगरसेवकांनी आपल्याला किंवा सामाजिक कार्यकर्ते असो कोणी मदत केली होती का? या कोरोना काळामध्ये 4 नगरसेवकांपैकी एकाचं बी साहित्य वाटप झालेलं नाही आणि ते आमच्यापर्यंत आले नाही. महादेववाडीमध्ये वाटलं गेलेलं नाही आहे आणि आरोग्याच्या सुविधांनी कोणत्या 4 नगरसेवकांनी लक्ष दिलेलं नाही. येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला कसा चेहरा हवा आहे, काय सांगाल? येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला फ्रेश चेहरा पाहिजे, 4 नवीन पाहिजे. मी तर म्हणतो खास करून सुनील मौली असेल, विजय ऐरे असेल, यासारखे नगरसेवक या महादेववाडी झाले पाहिजे. काही इकडे काय चाललं, काही आम्ही 100 बांधायची सांगितले ते सुद्धा नाही बांधे. पाणी असं जातं रिकामं. हे बघ सगळं रोडवर पाणी, तिकडचं पाणी इकडे येतं माझ्या दारापुढे. म्हातारा माणूस किती झाडायचं तरी इथं. हा कुणी ऐकतं का म्हाताऱ्या माणसाचं आजकाल? हा लाईटचं पण एवढं वायरी भेव वाटत, तिंदा माझी लाईट जाती. हा कुणी पाहतं का? हा वायरी पाहिलं का? किती लहान पोरं आहे इथं. एकदा वायर पडली होती, झाडं कुणी पाहती नाही. झाडाच्या सगळ्या फांट्या इकडे रोडवर चालल्या. हा लहान पोरं खेळात्या. कोरोना महामारीमध्ये आपल्याला कोणी मदत केली होती का? कुणीच नाही मदत केली अजून आम्हाला. तेवढी ते रवी काळ्यांनी अरुण भाऊनं तेवढा रोड बांधला होता तिकडचा पुढचा. ते पाणी सगळं इकडे काढून दिलं. मग जितीपासून आमच्या दारापुढे येतो पाऊस आला तो पाणी. काय नाव तुमचं? मंदा चव्हाण. कुठं राहिलाय तुम्ही? हे काय इथं घरी महादेववाडी. क्या नाम है भाभी आपका? कहाँ पे रहते हैं आप? क्या कहेंगे ये निवडणूक में आपको कैसा नगर सेवक चाहिए? हमको ऐसा चाहिए कि हमारी वाड़ी को सुधारे, और यहाँ वायर जब बारिश आती है परेशानी होती है हमको. छोटे बच्चे हैं हमारे घर में, ये मंदिर की दीवार से परेशानी है. कभी भी गिर सकती है दीवार, कभी भी गिर सकती है. और गार हमारे दिल के सामने पूरी जमा हो जाती है आके पार में. झाड़ भी ये सब उससे परेशानी है हमको. रास्ते सही नहीं है इधर के. ये समस्या के बारे में महानगर पालिका को आपने कभी कंप्लेंट किया है क्या? करे ना, करे हमने बहुत बार करे, पर वो उठते पुरता आते और देखते पर चले आते. कुछ कोई करता नहीं है. हमारे घर के सामने चंबल पूरे भर जाते हैं. हमारे छोटे छोटे बच्चे हैं. कितनी परेशानी है हमको. हाँ बहुत परेशानी है ना. अपना सब सुधार के लेता हमारे घर खाने. कितनी परेशानी है. छोटे बच्चे को खेलने के लिए गार्डन है क्या इधर? नहीं है, गार्डन भी नहीं है हमारे घर. कुछ नहीं, हमारे बच्चे परेशान होते हैं. क्या होना चाहिए आपको? हमको अच्छा हमारा होना चाहिए, गार्डन बनना चाहिए, हमारे बच्चों की सुरक्षा होना चाहिए, अच्छे स्कूल होना चाहिए. ये दीवार जो है परेशानी हमारी, वो सब बच्चे खेल रहे, कभी भी दीवार गिर सकती है. चंबर भर जाते हैं, वो जल्दी आके देखते नहीं इधर. झाड़ कभी भी गिर सकते हैं हमारे घर पे. 1-2 बार तो गिर चुका है ना. हमने हमारी दीवार सुधारे, फटार पड़ गई. हमारे घर में पत्थर फूट गए वो झाड़ की वजह से. ड्रेनेज का कोई प्रॉब्लेम आहे क्या? आहे ना. काय सांगणार? महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहे. आपण प्रभाग क्रमांक 11 मध्ये उभा आहे. काय सांगणार नेमकं आपल्याला कसा नगरसेवक हवा? तर बघा सर, दर दिवाळी, दसरा आणि 12 सण, या 12 सणांपैकी हा महाकुंभ महानगरपालिकेची जी निवडणूक आहे 2025, गेल्या प्रत्येक निवडणुकीत आश्वासनं, शाश्वत्या आणि अपुरे कामं, समस्यांचं माहेरघर असलेल्या येत्या 25 वर्षापासून हे महादेवनगर परिसर आहे, हा सातपूर गावाला लगत असलेला आणि विकसित अशा औद्योगिक क्षेत्रामध्ये असलेला हा मागासलेला स्लम एरिया असून ह्या प्रभागामध्ये गेल्या 25 वर्षात प्रत्येक नगरसेवकाने आपले जाहीरनामे, वचननामे त्याची पूर्तता केलेली नाही. आणि राहिले आरोग्याचे मूलभूत प्रश्न, पाण्याचे, या समस्या तर खडसाळलेल्याच आहे, रखडलेल्याच आहे. पण ग्रामविकास मंडळ सातपूरमध्ये असलेले 12 बलुतेदारांना घेऊन चालणारे असे म्हणणारे नाना निगड आता हयात नसल्यामुळं त्यांचे जे वारस आहे 360 मंदिरांची समस्या आणि निधी जो काही येतो गावात, त्यापैकी महादेववाडीमध्ये असलेल्या गावचा गणेशा बाजार आणि 12 बलुतेदारांची यात्रा म्हणणारे गावचे स्थानिक
आणि प्रतिष्ठित नागरिक हे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभे राहतात, आश्वासनं देतात. आता या मंदिरांची अवस्था पावसाळ्यामध्ये या मंदिरांमध्ये गुडघेभर पाणी असतं. गावातले प्रतिष्ठित आणि गावचे राजवाडा सातपूर परिसरातल्या महिला इथे सणासुदीला निवद वगैरे घेऊन येतात. या मंदिरांची दुर्मिळ अवस्था झालेली आहे. वेताळ मंदिर आहे, भवानी मंदिर आहे आणि गडदेवणी माता मंदिर आहे. तसेच नागरिकांच्या, अपंगांच्या आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या अजूनपर्यंत या विकासाच्या कामावर कुठल्याही नगरसेवकांनी सोडवलेले नाही. माझा मुलगा हा MPED BPED झालेला आहे. तसेच ह्या परिसरातल्या मुली, सर्व सुशिक्षित मुली, उच्च शिक्षित मुली, त्यांना MIDCमध्ये डबा घेऊन कामाला जायला लागतं. ही खूप मोठी शोकांतिका आहे. वृद्ध महिला आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, यांच्यासाठी कुठल्याही सुविधा नाही. समस्यांचं टोटल माहेरघर आणि महापालिका विकत घेऊन, महापालिका तर मी प्रशासनाच्या काळामध्ये बाबू आपल्या खुर्चीवर बसलेले बाबूंच्या हातात सत्ता आहे. पण हे सरकारी बाबू कुठल्याही सर्वसाधारण नागरिकाचं म्हणणं लक्षात घेत नाही, काम करत नाही. प्रशासन माजलेलं C ग्रेडची महानगरपालिका, औद्योगिक क्षेत्रातले सगळ्यात जास्त कर घेणारी महानगरपालिका इथे असून ही महापालिका या स्लम विभागामध्ये, भलं महादेवडी नसो, संतोषी माता प्रबुद्धनगर यासारख्या स्लम एरिये या नगरपालिका क्षेत्रामधले या झोपडपट्टीचा कधीच विकास झालेला नाही. विकास कोणी केला असेल, इच्छुक कोणी नगरसेवक असेल, हा नवीन उमेदवारांचा प्रभाग आम्हाला पाहिजे. नवनिर्वाचित चेहऱ्यांचा, प्रस्थापितांचा नको आहे आम्हाला. यासाठी नवीन चेहरे पाहिजे, उमेदीचे नगरसेवक निवडून आले पाहिजे. त्यांच्याकडून आम्हाला कामाची अपेक्षा आहे. कोरोना महामारीमध्ये कुठल्या सामाजिक कार्यकर्ता किंवा माजी नगरसेवकांनी किंवा कुठल्या संस्थेने आपल्याला मदत केली होती का? संस्थेच्या मार्फत रोटरी क्लबचे काही लोक अन्न आणि डबा वगैरे घेऊन आले. ते सलीम मामा असो, योगेश गांगोडे असो, स्थानिक जे आहे आमचे हितचिंतक व मित्र, आमचे सदा लढणारे आनंद आणि अनिल आणि सुनील मोहले, हे दोघं मंदिरांसाठी झटपट करणारे. यांनी आता लागलीच खासदार निधीतून 20 लाख रुपये मंजूर करून वेताळबाबाचे मंदिरासाठी पुढाकार घेतला. त्यांनी सातपूरकरांनी व आमच्या माडेवारीकरांनी त्यांचे अभिनंदन पण केले या गोष्टीवर. आणि कोरोना महामारीमध्ये सलीम शेख, योगेश भाऊ शेवरे, योगेश गांगोडे यांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चातून, मला असं म्हणता येईल, त्यांनी स्थानिकांना मदत केली जशी अपेक्षित होती तशी. येणाऱ्या निवडणुकीत कसा चेहरा पाहिजे आपल्याला? चेहरा विकासाच्या गरजेनं, विकासाच्या कामावर भांडणारा आणि सदैव झटणारा, अहोरात्र झटणारा, मदतीसाठी धावून येणारा आणि कामांना गती देणारा नगरसेवक पाहिजे. येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपल्याला कसा नगरसेवक हवा, काय सांगाल? आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये सातपूर महादेवनगरमध्ये असं आम्ही नवीन चेहरा देणार आहे. आणि की सातपूर महादेवनगरमध्ये जो रस्त्याचं काम आहे, मंदिराची अवस्था आहे, ही सगळी व्यवस्थित झाली पाहिजे. आणि जे नगरसेवक याच्यापूर्वी 4 नगरसेवक होऊन गेले, याच्यापैकी जे 3 नगरसेवक आहे यांना रात्री बेरात्री कधी बी कॉल करते, मदतीला धावून येणार नगरसेवक आहे. त्याच्यापैकी जो एक नगरसेवक आहे सातपूर गावातला, की एक कधी 5 वर्ष का 8 वर्ष आतापर्यंत महादेवनगरमध्ये आलेलाच नाही. त्याच्यापैकी जे योगेश शेवरे जे नगरसेवक आहे, सलीम मामा नगरसेवक, जे दीक्षा लोंढे नगरसेवक आहे, यांना आम्ही काही समस्या मांडली, त्यांच्यातून आमची काहीतरी 50% समस्या आमची दूर होती. पण जो 4था जो नगरसेवक आहे यांच्या आम्ही पण त्यांना पाहिलंच नाही की महादेवनगरमध्ये आले नाही, यांनी आमच्या विकासाच्या कामाकरता हे केलं. यांचे म्हणणं असं राहतं की सातपूर महादेववाडी हे नॉर्मल झालं, पण यांच्याकडे विकास झालो का न झालो यांच्या काय यांचं म्हणणं मत होत नाही. कारण की जे नगरसेवक राहतात हे विकासाच्या कामं करण्याकरता नगरसेवक आम्ही पब्लिक जनतांना निवडून देते, पण यांचं म्हणणं असं राहतं की यांना पैसे वाटो आणि मतदान करून घ्या, त्या हिशोबाने यांचं असतं. पण जे बाकीचे 3 नगरसेवक आहे हे खूप चांगले आहे. येणाऱ्या याच्यामध्ये यांच्यातून काय बदल होऊ शकतो. 4 नगरसेवकांपैकी आम्ही नवीन चेहरा द्यायची आम्ही संधी महादेवनगर यांना यावेळेस आम्ही देणार आहे. आत्तापर्यंत आपल्या घरी परिचयपत्रक आला असेल, या परिचयपत्रकाच्या माध्यमातून त्यांची जी विकास कामे या माध्यमातून आपण बघितलं असेल तर कोण असं प्रभावशाली वाटतं तुम्हाला? 4 नगरसेवक सलीम मामा झाले, योगेश शेवरे झाले, दीक्षा लोंढे झाले, यांचे पत्र यांचे कामं बी झालेले आहे असं नाही म्हणता येणार नाही. त्यांनी बाकी ठिकाणी खूप ठिकाणी कामं केलेले आहे की असे नाही त्यांनी कामं केलेली नाही. त्यांचा विकास बी आहे. सातपूर कॉलनी म्हटलं, सलीम मामाजी, योगेश शेवरे म्हटलं, दीक्षा लोंढे म्हटलं, यांच्या प्रभागात यांची ठिकाणी यांनी कामं मंजूर करून यांनी कामं केलेली आहे.
नवीन चेहऱ्यामध्ये आपल्याला कोणाला वाटतं का असं काही? नवीन चेहऱ्यापैकी आम्ही जर म्हटलं तर आम्ही माणसं पाहून आम्ही संधी देणार आहे नवीन चेहऱ्यांना. चारीपैकी आम्ही संधी नवीन चेहऱ्याला देणार आहे. काय नाव आहे तुमचं? सत्यम पटेल. आपला काय व्यवसाय आहे? किराणा दुकान आहे आमचं. तुम्ही महादेवनगर प्रभाग क्रमांक 11मध्ये या ठिकाणी राहता. काय सांगाल, तुम्हाला कसा नगरसेवक हवा? कार्य करणारे नगरसेवक पाहिजे, सामाजिक कार्य करणारे नगरसेवक पाहिजे, सगळ्यांच्या धावपळी करून पळणारे नगरसेवक पाहिजे, एक फोन केला तर सगळे कामं करणारे नगरसेवक पाहिजे, गेल्या कार्यक्रम करणारे आणि साधारण माणसाच्या कामामध्ये येणारे नगरसेवक पाहिजे आम्हाला. गेल्या 3-3.5 वर्षापासून प्रशासन लागू होतं. या प्रशासन काळात आपल्या कुठल्या समस्या राहिल्या का? समस्या तर छोट्या मोठ्या राहतात कोणत्या न कोणत्या, ते करणारे नगरसेवक पाहिजे आम्हाला. समस्या तर भरपूर आहे. महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी कचरा असो किंवा साफसफाई होती का? हो, साफसफाई तर होती 2 टाईम, पण 2 टाईम केली पाहिजे. ती 1 टाईम होती, ती 2 टाईम केली पाहिजे. घंटागाडी वेळेवर येते का? घंटागाडी बी येते वेळेवर. मागील काही महिन्यांपूर्वी पावसाळा येऊन गेलेला आहे. ड्रेनेजचं काही चॉकअप वगैरे झालेलं आहे का? नाही, चौकअपचं काही तकलीफ नाही आहे. बाकी मागं झाला असं तर तेवढं सांगता नाही. आता आमच्या इकडे तर काही तकलीफ नाही आहे. तरुण मुलांसाठी या ठिकाणी ग्राउंड अपेक्षित आहे का? ग्राउंड आता पोरं आता SI जातात आहे ग्राउंडमध्ये. तरी चांगलं ग्राउंड आहे ते. चांगलं अजून त्याला व्यवस्थित बनवलं पाहिजे माझ्या हिशोबाने. आपल्या परिसरात गार्डन वगैरे आहे का? नाही, गार्डन वगैरे काहीच नाही आहे. गार्डन होणं अपेक्षित आहे का? गार्डन झालं तर चांगलंच आहे, केलं पाहिजे. काहीतरी नवीन झालंच पाहिजे. धन्यवाद. या नगरचं कामं वगैरे एकदम व्यवस्थित व्हायला पाहिजे. ते एकदा आले आणि परत तोच दाखवत नाही असे नगरसेवक आम्हाला नको. आम्हाला एक नगरसेवक असा पाहिजे की प्रत्येक माणसाने आवाज दिला तर त्या जागेवर यायला पाहिजे, त्यांचं कामं करून द्यायला पाहिजे, असे नगरसेवक पाहिजे. गेल्या 3.5 वर्षामध्ये प्रशासन लागू होतं. प्रशासन काळात आपल्या कुठल्या सुविधा अपूर्ण राहिल्या का? आता सुविधा तर भरपूर झालेली आहे, पण करणारे लोक पाहिजे ना. करत नाही ना, तेच तर मुसीबत तेच आहे. सुविधा खूप आहे, पण ते करणारे लोक पाहिजे. काय नाव आहे तुमचं? कुठं राहिलाय तुम्ही? हा, म्हणजे प्रभाग क्रमांक 11मध्ये राहता. येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला कसा नगरसेवक हवा? नगरसेवक जो रेग्युलर काम करणारा पाहिजे. कधी पण त्यांना हाक मारली तर तो आम्हाला हजर होणारा पाहिजे. आणि जेव्हा पण आमच्या काही समस्या असतील ते सोडवणारा पण पाहिजे. कोरोना महामारीमध्ये आपल्याला कुठल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा माजी नगरसेवकांनी आपल्याला मदत केली होती का? दीक्षाताईंनी केलेली आहे, सलीम मामांनी केलेली आहे, इव्हन संजय जाधवांनी त्यांनी पण केलेली आहे. आपल्याला कुठल्या काही समस्या आहे का? आहे, इथं ड्रेनेजच्या समस्या आहे. मागे इथं लग्नाला खूप प्रॉब्लेम येतो लोकांना इथल्या लाईनीमध्ये, ती एक समस्या आहे. अजून गटाराची लाईन पण मागं व्यवस्थित नाही आहे, मागची दुकानाच्या मागची. तिथल्या लोकांना खूप समस्या आहे गटरीच्या. अजून तरुण मुलांसाठी काय होणं अपेक्षित आहे आपल्याला? रोजगार, बाकी काय नाही. तरुण लोकांना तर रोजगार हवा आहे. म्हणजे येणाऱ्या निवडणुकीसाठी कसा नगरसेवक हवा, काय सांगाल? शिक्षित हवा. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहे. आपल्या मनातला नगरसेवक कोण किंवा कसा हवा, काय सांगाल? नगरसेवक असा हवा ज्याने जनतेकडे लक्ष द्यावं आणि आपल्या सातपूर परिसरामधल्या सगळ्या अडचणी किंवा समस्या ज्या आहेत त्या सोडवल्या पाहिजे लोकांच्या, असा नगरसेवक पाहिजे. गेल्या 3-3.5 वर्षापासून महानगरपालिकेचं प्रशासन लागू होतं. या प्रशासन काळात आपल्या कुठल्या समस्या राहिल्या का? प्रशासनाने कोणत्याच गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही. रस्त्यावर अस्वच्छता, त्यानंतर सुविधा, लाईट यांचा प्रशासनाने काही लक्ष दिलेलं नाही. कोरोना महामारीमध्ये आपल्याला कुठल्या सामाजिक कार्यकर्ता किंवा नगरसेवकांनी मदत केली का? नाही, कोणत्याच नगरसेवकांनी मदत. आपल्याला भेट पण दिली नाही. नगरसेवकच दिसले नाही तर भेट कशी केली? काय नाव आहे तुमचं? सुनील शिंदे, कुठं राहिला तुम्ही? सातपूर कॉलनी.
महानगरपालिकेच्या अनुषंगाने लवकरच निवडणुका लागणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला नगरसेवक कसा हवा? प्रभागाचा सर्वांगीण विकास करणार आहे. आत्तापर्यंत आपली कामं झालेली आहे का? बहुतेक झालेली काही बाकी. काय होणं अपेक्षित आहे आपल्याला अजून? आमचा प्रभाग सर्वांनी सुंदर व्हावा. तरुण मुलांसाठी काय होणं अपेक्षित आहे? तरुण मुलांना अभ्यासिका अद्यावत पाहिजे. जे ज्येष्ठ नागरिक आहे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. जगात कोरोना महामारी आली होती. या कोरोना महामारीमध्ये आपल्याला कोणी मदत केली होती का? नगरसेवक म्हणा किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणा, सर्वांनी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते सर्व त्यांचं नाव सांगाल का? नाव सर आता नाव पर्टिक्युलर सांगता नाही येणार, पण आपल्या प्रभागातले सगळे लोकप्रतिनिधी नगरसेवक सर्वांनी आम्हाला मदत केली होती. धन्यवाद. काय नाव आहे तुमचं? बदल साहेब. काय सांगणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला कसा नगरसेवक हवा? जो आमच्या सगळ्या वाडीकडं चांगलं लक्ष देणार पाहिजे. आता जे चारही नगरसेवक आमच्या इथले, आमच्या वाडीतला अजून गटारीचा प्रश्न सुटला नाही. इथं संडास बाथरूम नाही. ज्यांना फोन केले ते ज्यांचा वेळ काढून त्यांच्या वेळेनुसारच येत आहे. आमच्या वेळेनुसार कोणताच नगरसेवक आजपर्यंत आला नाही. असा नगरसेवक पाहिजे जो आमच्या मदतीला आणि ह्या महादेवडीच्या समस्या सोडवण्यासाठी आला पाहिजे. आमच्या वाडीत कमीत कमी 5 वर्षापासून पुतळ्याचं काम पंडित हे राहिलेलं आहे. पण कोणत्याही नगरसेवकाने आजपर्यंत त्या पुतळ्याच्या कामाकडे लक्ष दिलं नाही. आणि आम्ही ज्याच्याकडे जातो ते आज ना उद्या, उद्याला परवा आज सांगून वेळ काढत. आता कमीत कमी या नगरसेवकाला 10 वर्ष पूर्ण होऊन गेले तरी एक काम पूर्ण केलं नाही. कोरोना महामारीमध्ये आपल्याला कोणी मदत केली होती का? कोरोना काळामध्ये तर एक जण बी आलं नाही. इथं आला फक्त सीधा वाटप, त्यांचं नाव केले, फोटो केले, निघून गेले. चालू झालेली इथं डेंगू, मलेरिया, ताप, टायफॉइड होऊ राहिले. थोडंसं लक्ष द्या. 8 दिवसाला 15 दिवसाला तब्येती बिघडताय पोरांच्या. आणि 2 दिवस झाले साफसफाई करून जाताना परत जाऊन सारखंच होतं. त्यापेक्षा नवीन लाईनी टाकून द्या आम्हाला तेच पाहिजे. आम्हाला बाकीचं काही नकोय. तरुण मुलांसाठी या ठिकाणी गार्डन आहे का? काहीच नाही इथं, काही सुविधा नाहीये. शाळा आहे इथं, सगळं आहे. आजारी पडले तर आमच्याच मुलं नाही आजारी पडणार, शाळेतले मुलं सुद्धा आजारी पडतील. येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला कसा नगरसेवक हवा? काय सांगाल? आमचे इथले सगळे कामं झाले पाहिजे. आणि आम्हाला ना वेळोवेळी आम्ही फोन केल्यानंतर ते आले पाहिजे. त्यांनी ना सहकार्य केलं पाहिजे. तेवढंच पाहिजे. तोच नगरसेवक आम्हाला पाहिजे. काय नाव? तिथं जेवण पण करता येत नाही. घरचे दार सामने ते नवीन लाईन टाकून द्या. तेवढी घडीच भरतोय तो. या संदर्भात महापालिकेला आपण काही तक्रार केली का? हा केली होती. मग महापालिकेतले कर्मचारी आले होते का इथं? नाही, कोणीच नाही येत. नगरसेवक नाही येत. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहे. या ठिकाणी आपल्याला कसा नगरसेवक हवा? काय सांगणार? आमच्याकडे लक्ष दिले पाहिजे. हे चंबर चेकअप होतात. किती कप फोन केलं तर येते नाही. लोक त्याच्यात महापालिकेत कळवले, जाईनच कळवलं ते येत नाही लवकर चंबर. हा ना, आले बी तर पाणी काढूनच जाते. फक्त नाही का घाण काढते नाही ते पाणी काढते आणि घाण साचते. 8 दिवसाला चेकअप होतं. पोरं खेळतात. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.